हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 35. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. यामध्ये बघा आपल्याला 3 नॉलेज चेक दिलेला आहे. तर पहिलं नॉलेज चेकसाठी आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या एरोवर इथे क्लिक करा. त्यानंतर इथं पाहू शकता आपल्याला व्ह्यू टॅबच्या खाली इथं नॉलेज चेक दिलेला आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे आणि त्यानंतर यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, The dash option in the view tab allow you to view the presentation in a shades of gray म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 ग्रे स्केल. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. झूम इन अँड झूम आउट ऑप्शन इज लोकेटेड ऑन द डॅश ऑफ द स्क्रीन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बॉटम राईट साईड. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. विच व्ह्यू इन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्लाइड इन थंबनेल फ्रॉम फॉर इझी रेकॉर्डिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे स्लाइड शॉर्टर व्ह्यू. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. चेंज मेड टू द स्लाइड मास्टर इन पॉवरपॉईंट इफेक्ट ओनली इंडिव्हिज्युअल स्लाइड नॉट द एंटायर प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे फॉल्स. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. व्हॉट इज द पर्पज ऑफ द व्हिज्युअल बेसिक एडिटर इन अ पॉवरपॉईंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे टू क्रिएट अँड एडिट मॅक्रोज. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI MS पॉवरपॉईंट रिहर्स विथ कोच फीचर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि यामध्ये जे दिलेलं आहे तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. व्हॉट डज द रिहर्स विथ कोच फीचर हेल्प युजर्स इम्प्रूव्ह म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. देअर पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. नंतर आपल्याला बघा आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI अवास्ट अँटीव्हायरस अँड सिक्युरिटी या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. त्यानंतर या खाली जे दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, अवास्ट युजेस AI पॉवर थ्रेट डिटेक्शन डू आयडेंटिफाय मालवेअर इन रिअल टाईम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ट्रू आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच AI टेक्नॉलॉजी इन अवास्ट हेल्प आयडेंटिफाय अनऑथराइज्ड ॲक्सेस थॉट डिव्हाइस कॅमेराज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कॉम्प्युटर विजन आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर तिसरं नॉलेज चेक झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्सचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. यू कॅन इन्हान्स द इमेज बाय अप्लाइंग वेरियस इफेक्ट टू इट. हेन्स अप्लाइंग सिम्पल फ्रेम टू द सिलेक्टेड इमेज ऑफ अ वुमॅन वर्किंग ऑन अ लॅपटॉप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. काय करायचं आहे, सिम्पल फ्रेम लावायची आहे. तर याला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सिम्पल फ्रेम दिलेला आहे या ठिकाणी. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, आयकॉन आर व्हेरी हेल्पफुल इन कन्वेइंग इन्फॉर्मेशन इन द पिक्टोरियल फॉर्म. सो इन्सर्ट अ मोबाईल आयकॉन फॉर द कॉन्टॅक्ट नंबर. ऑल्सो चेंज इट्स ग्राफिक फील टू व्हाईट बॅकग्राऊंड 1 म्हणत आहे. तर व्हाईट बॅकग्राऊंड 1वर क्लिक करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा. पहिले तर आयकॉन घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर इथे आयकॉनवर क्लिक करा. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईलचा आयकॉन घ्या. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट केल्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंड 1 घ्यायचा आहे ग्राफिक फील. तर ग्राफिक फीलमध्ये जा आणि याच्यातून 1वर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. नंतर आपल्याला सेल्फात लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फात लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न,
व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ द प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रुप इन पॉवर पॉईंट व्ह्यू टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ द मास्टर व्ह्यू ग्रुप इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्ह्यू टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. टू इनेबल द युजर टू सेटअप युनिफॉर्म स्टाईल फॉर स्लाइड हँडआउट अँड नोट्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर ॲडिशनल डिटेल अँड स्क्रिप्ट दॅट द प्रेझेंटर कॅन रेफर द ड्युरिंग द प्रेझेंटेशन आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टू स्पेसिफाय द झूम लेवल फॉर व्ह्यूइंग द स्लाइड इन द पॉवर पॉईंट विंडोज क्लिक द डॅश डॅश बटन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर झूम आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द कलर ग्रे स्केल ग्रुप इन पॉवर पॉईंट व्ह्यू टॅब म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इट प्रोव्हाइड ऑप्शन फॉर प्रिंटिंग युअर प्रेझेंटेशन इन अ डिफरंट कलर मोड्स इन्क्लूड फुल कलर ग्रे स्केल और प्युअर ब्लॅक अँड व्हाईट म्हटलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर याला क्लोज करा. सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायच्या तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचे. इन द गिवन प्रेझेंटेशन सेट झूम इन साईज 66 युजिंग व्ह्यू टॅब झूम ग्रुप म्हटलेला आहे. तर याची झूमिंग लेवल आपल्याला 66 करण्यासाठी व्ह्यू टॅबवरचा झूम या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ठिकाणी 66 दिलेला आहे तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, इन द गिवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन टू फॉर्मॅट द बॅकग्राऊंड गो टू द डिझाईन टॅब. नाव क्लिक ऑन डाउनवर्ड ॲरो फ्रॉम द वेरियस ग्रुप. क्लिक ऑन द बॅकग्राऊंड ॲरो. In the appear dialog box, click on the format background options. Another dialog box will appear. In that, click on the picture or texture field under the file menu. Then click on the downward arrow for texture. Select the water droplet background म्हटलेला आहे. तर प्रश्न खूप मोठा आहे, स्टेप बाय स्टेप करायचा आहे. तर सर्वात पहिले तर आपल्याला बॅकग्राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर वेरियंट ग्रुपवर इथे या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड स्टाईल या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर जायचं आहे. फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर गेल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे बघा. त्यानंतर याच्यातून आपल्याला पिक्चर और टेक्चर फिलवर क्लिक करा म्हणत आहे. तर पिक्चर और टेक्चर फिलवर क्लिक करा. फिल केल्यानंतर बघा याच्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट नावाचं याच्यामध्ये टेक्चर घ्यायचं आहे. तर वॉटर ड्रॉपलेट नावाचं टेक्चर घेण्यासाठी टेक्चरवर क्लिक करा आणि याच्यातून वॉटर ड्रॉपलेट नावाचं टेक्चर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. दुसरा प्रश्न झाल्यानंतर त्यानंतर तिसरा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. To resize the slide in the provided PowerPoint presentation, go to the Design tab, click Slide Size, then Customize Slide Size, enter 30 cm for width and 50 cm for height, and click on OK. Finally, click Ensure Fit in the dialog box म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, स्टेप बाय स्टेप डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. तर सर्वात पहिले तर डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर स्लाईडची साईजवर क्लिक करा. त्यानंतर कस्टम स्लाईडवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शन्सवर जायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये बघा आपल्याला कस्टमाइज स्लाईड साईजवर गेल्यानंतर आपल्याला विथ 30 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर हाईट करायची आहे. तर इथे विथमध्ये जा आणि याच्यामध्ये विथमध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर टाकायचं आहे. 30 टाका. सी आणि एम टाकायचं आहे.
त्यानंतर हाईटमध्ये जायचं आहे आणि हाईटमध्ये 15 सेंटीमीटर टाका. तर यामध्ये बघा 15 टाका. त्यानंतर सी आणि एम टाकायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर इन्शुअर फिटवर इथे क्लिक करायचं आहे. एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आपल्याला चौथा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. To change the view of presentation to grayscale, go to the view tab in the given PowerPoint presentation. Click grayscale to turn and view the presentation in a grayscale म्हणत आहे. तर आपल्याला ग्रेस्केल करण्यासाठी काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर इथे ग्रेस्केलवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ग्रेस्केलवर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. प्रश्न झाल्यानंतर आपल्याला पाचवा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायची आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, रोहन नीड टू सबमिट अ प्रोजेक्ट व्हिडिओ टू हिज टीचर. द व्हिडिओ फाईल साईज इज 800 MB. ही हॅज अ ब्लँक कॉम्पॅक्ट डिस्क ॲट होम अँड वॉन्ट टू कॉपी द व्हिडिओ ऑन टू इट. कॅन ही डू धिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर श्रेया ॲज इज अ वेडिंग photographer. She want to give her client high definition wedding videos that is a 45 GB in size on a physical disk. Which storage device should she use म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ब्लूरे डिस्क आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. An optional disk drive reads data using a laser beam. When the laser beam hits a put on the disk surface, how is the signal interpreted by the कॉम्प्युटर म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट डज नॉट रिफ्लेक्ट लाईट अँड इज रीड ॲज बायनरी 0 आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. प्रियंका वांट टू स्टोअर अँड कॅरी हर रिसर्च मटेरियल टू द लायब्ररी युजिंग अ USB ड्राईव्ह. व्हाय इज अ USB ड्राईव्ह अ गुड चॉईस फॉर द पर्पज. सिलेक्ट 2 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे आणि ऑप्शन 3 आहे. दोन्ही त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब द डिफरन्सेस बिटवीन CD अँड DVDs म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय इज अ रिवायटेबल डिस्क मोर युजफुल दॅन अ राईट वन्स डिस्क फॉर डेली ऑफिस वर्क म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे 1 आणि 3. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ सॉफ्टवेअर कंपनी वांट टू सेल अ न्यू गेम ऑन अ फिजिकल डिस्क इन स्टोर. दे डू नॉट वांट युजर टू डिलीट और मॉडिफाय द गेम फाईल ऑन दिस डिस्क. विच टाईप ऑफ डिस्क शोल्ड दी यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे रीड ओनली डिस्क. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सुमन लिव्स इन अ रिमोट विलेज वेअर द इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल अँड ऑफ्टन डिस्कनेक्ट. She needs to store important document that she must access every day without interruption. Which storage method should she avoid using as her primary storage म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर क्लाउड स्टोरेज आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. रिया accidentally scares the bottom surface of the DVD. She says the DVD will still work perfectly because the laser in the drive is powerful enough टू इग्नोर द स्क्रॅचेस. हीज हर स्टेटमेंट ट्रू और फॉल्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉल्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. करण सेज दॅट कोल्ड स्टोरेज इज सिम्पली अ व्हेरी लार्ज हार्ड डिस्क स्टोर इनसाइड हिज ओन कॉम्प्युटर. इज हिज अंडरस्टँडिंग करेक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा.
एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 35 कम्प्लिटली सोडवायचं आहे.